हॅलो हाय नमस्कार, कसे आहात? गुड मॉर्निंग. आणि तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज बैलपोळा आहे आज. सकाळपासून बैल म्हणली तू. नाही, बैलपोळा आहे आज, उद्या तान्हा पोळा आहे. ते असतं, बैलांची पूजा वगैरे करायची आहे. आज दुपारपासून सगळं स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर आता मी जाते खाली. काय ठेवलंय? मेढ्यांची पूजा वगैरे करायची. सांब शिव सांब शिव सांब शिव. आता उभाच नाही राहत. मेढ्याचं पूजा करतात. जिथे जिथे पूर्ण घरभर मेढे ठेवायचे आणि उद्या सकाळी हे सगळे नेतात आणि चौरस्त्यावर जाळतात. आणि उद्या निघते ना मारबत. उद्या आमच्या नागपूरमध्ये फेमस मारबत निघते. खूप मोठा सेलिब्रेशन असते महालमध्ये. आम्ही वेळ मिळाला तर पाहायला जाऊ. मला हे माहिती होतं पण मी कधी लक्ष दिलं नाही. पण आई बोलली की आपल्या पाठी जर भाऊ असला, आपल्या पाठी म्हणजे आपल्यापेक्षा छोटा भाऊ जर असला, तर पोळ्याला काकडी फोडतात आणि त्याच्यानंतर मग काकडी खाणं सुरू करतात. त्याच्या आधीपर्यंत काकडी खाल्ल्या जात नाही. आई तशा करतात. चला गरम गरम डोसा. डोसा नाही आहे. तावावर डोसाच्या बटन डोस्याच्या ताव्यावर पराठे छान होतात. कसे बनवतात? आता ओला हात करायचा. ते हात लागले भीती वाटत करे. बायांना नाही वाटत भीती. बायांना नाही वाटत भीती. काय कट्टर असतात. कट्टर नाही, सवय झाली राहते ना. बनला का बरं? त्याला झाकून ठेवायचं. और आपको देने का फिर ऐसे खिला के. हाथों से खिलाया? यस. कब खिलाया बे? किती खोटं बोलता हो तुम्ही. किती शो ऑफ ना हा नुसता. अम्मा पराठा अम्मा आठवलेलो. अहो एवढं मोठं आहे. किती छान बनवते. प्लेट छोटी दिली तू. काही नाही होत. आई सॉस आणून देते. ककडी फोडणी की रसम जोरात जोरात. प्लीज कपड्यांकडे दुर्लक्ष करा, कारण आई बोलली की आपल्याकडे जोडीच येत नाही. बैलजोडी हर वर्षी आम्ही वाट पाहतो पण जोडीच येत नाही. तर 10 वाजून गेले पण फायनली एक जोडी आली. आम्हाला घुंगरांचा आवाज आला. आम्ही सगळे बाहेर निघालो आणि फायनली पूजा केली. असा छान आमचा पोळा झाला यावर्षीचा.